काय मग परवीन, 28 सप्टेंबर 2016 तारीख याद आहे की नाही तुले? अरे भो, याद आहे ना. भारतानं सर्जिकल स्ट्राईक केली होती ना पाकिस्तानवर. घरात घुसून मारलं होतं ना. तो दिवस तर मी कधीच विसरणार नाही बापा. घरात घुसून शिनाळले होते ना पाकिस्तान वाले. ते तू बरोबर बोलतोय. काय मग चंदू चव्हाणले ओळखतो की नाही तू? नाही यार, चंदू चव्हाणले तर काही ओळखत नाही मी. का बा, काय झालं? काय यार परवीन, तू चंदू चव्हाणले विसरून गेला? भारतीय जवान होता ना, धुळे जिल्ह्याचा आहे ना आपल्या. ज्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक झाली होती की नाही, त्या दिवशी चंदू चव्हाण चुकीनं पाकिस्तानमध्ये चालला गेला होता. बापरे, म्हणजे सर्जिकल स्ट्राईक मध्ये सामील होता का हा जवान? नाही, सर्जिकल स्ट्राईक तो विषय वेगळा. त्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक झाली होती की नाही, त्या दिवशी हा जवान चुकीनं पाकिस्तानमध्ये चालला गेला होता. सर्जिकल स्ट्राईक सोबत याचं काही घेणं देणं नाही. बरं, मग काय झालं होतं पुढे? चंदू चव्हाण भारतीय सेनामध्ये कार्यरत असताना चुकीनं सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला. त्याच्यानंतर पाकिस्तानच्या सेनानं त्याला अटक केलं. जवळपास तो 3 महिने 21 दिवस पाकिस्तानमध्ये राहिला. पाकिस्तानच्या सेनानं त्याला एवढ्या दिवस नाही तो त्रास दिला. त्याला नाही ते शिवीगाळ केली, मारहाण केलं. बापरे, म्हणजे तो 3 महिने 21 दिवस पाकिस्तानमध्ये राहिला आणि तिथं मारहाण सहन केला. ते तर काहीच नाही परवीन. त्याचे जे बोट आहे ना, तिच्यावर पाकिस्तानच्या सेनानं नको ते इंजेक्शन दिले. त्याच्या डोळ्यावर त्यांनी पट्टी बांधून ठेवली होती. नको ते शिवीगाळ त्याला दिली. 3 महिने 21 दिवस भारताचा जवान चंदू चव्हाण यांनी खूप त्रास सहन केला. बापरे, मग पुढे काय झालं? मग त्याच्यानंतर 21 जानेवारी 2017 ह्या तारखेला पाकिस्तानच्या सेनानं त्याला भारतामध्ये परत पाठवलं. जवळपास 3 महिने 21 दिवस तो पाकिस्तानमध्ये राहून आपल्या देशात परत आला. बरं, मग चांगलं झालं ना. जे झालं ते झालं. आता तर चांगलं आहे ना सर्व? आहे ना परवीन, कशाचं काही. भारतामध्ये येऊन पण त्याला खूप त्रास सहन करणं पडतोय. का बरे भो, काय झालं आता? भारतामध्ये कोणता त्रास आहे त्याला? काय सांगू परवीन, जसा जो भारतीय सेनामध्ये परत सामील झाला, भारतीय सेनाचे जे मोठे अधिकारी आहे त्यांनी त्याच्यावर शक केला. त्याला सर्वांना वाटलं की हा पाकिस्तानमध्ये गेला तर का गेला, याच्या मागे काही कारण असेल. काय सांगतोय? म्हणजे आपल्या जवानावर शक केला? ते तर काहीच नाही परवीन. सर्व जवानांनी त्याला हिसकारून फेकला. सर्व जवान त्याला हसत नको ते त्याला प्रश्न विचारण्यात आले. त्याला परत तेच विचारण्यात आलं की तू सीमा ओलांडून पाकिस्तानामध्ये का गेला होता. बापरे, म्हणजे भारतीय जवान चंदू चव्हाणवर शक केला नाही? तेच ना मग परवीन, तू सांग मले. बरं, तो स्वतःहून पाकिस्तानमध्ये का जाईन? पाकिस्तानमध्ये काय आहे तिथं का जाईन? तो चुकीनच जाईन ना. मग रे भो, काय आहे पाकिस्तान मध्ये? ते तर चीनले गधे विकून पोट भरताय. काय आहे तडी, खाणे कोणी ना खोजाने कोणी. तेच ना मग, तेच ना, मी तेच म्हणतोय. चंदू चव्हाण स्वतःहून पाकिस्तान मध्ये का जाईन? तिथं का त्याचे नातेवाईक राहता की त्याला भेटायला जाईन? त्याच्यानं काही चूक झाली अशीन तेव्हाच गेला अशीन ना पाकिस्तान मध्ये. बरं, मग पुढे काय झालं ते तर सांग. काय होईन मग परवीन? जो आपला भारतीय सैनिक आहे चंदू चव्हाण, त्याच्यावर 5 आरोप लागले न त्याला सेना म्हणून काढून दिलं. बापरे, कोणचे आरोप रे भो? त्याच्यावर नको ते आरोप लावले. सर्वात मोठा आरोप होता की तू पाकिस्तान मध्ये न सांगता कसा का गेला. त्याच्यावर नको ते 5 आरोप लावले न त्याला सेनामधून काढण्यात आलं. बापरे, म्हणजे एवढ्याशा चूकची एवढी मोठी सजा. तेच ना मग परवीन, तेच ना. हे नेता लोक केवढ्या मोठ्या चुका करतात, त्याचं काही होते का? ते तर बोलता काही न करता काही. सकाळी कोणत्या पक्षात राहता, संध्याकाळी कोणत्या पक्षात राहता. हे सगळं सोड. पेन्शन तर चालू असेल ना मग त्या जवानाले? पेन्शन तर भेटत असेल ना सध्या? काढून टाकलं तर काढून टाकलं, काय करशील मग आता? नाही ना परवीन, नाही ना. पेन्शन बी बंद आहे त्या जवानाची. 16 लाख रुपये कर्ज झालाय त्याच्यावर. खाया प्यायचे वांदे आहे त्याचे. बाप रे बाप, म्हणजे पेन्शन पण बंद होऊन गेली न पगार पण बंद होऊन गेला. तेच ना मग परवीन, तेच ना. पेन्शन बंद होऊन गेली डायरेक्ट. त्याकरताच तर आंदोलन करतोय तो मुंबईमध्ये. तू सांग, 11 वर्ष ड्युटी केली त्या जवानानं देशाकरता, जानची बाजी लावली. दिवस असो किंवा रात असो, देशाकरता 11 वर्ष ड्युटी केली. एवढं सगळं करून त्याला काढून टाकला तर काढून टाकला, पेन्शन पण बंद करून दिली. बापरे, म्हणजे 11 वर्ष ड्युटी करून तरी पण देशाच्या जवानाला पेन्शन नाही आहे. आमदार असो किंवा खासदार असो, तो तर एकचदा निवडून येतो, त्याला कशी जिंदगीभर पेन्शन भेटते? तेच ना मग परवीन, तेच ना. ज्यानं 11 वर्ष ड्युटी केली त्याला पेन्शन नाही ह्या देशात.
आमदार असो किंवा खासदार असो, तो फक्त एकदा निवडून येतो, त्याला जिंदगीभर पेन्शन भेटते. म्हणजे पाय ना तू, जो देशाकरता ज्यांची बाजी लावतोय त्याले काही नाही भेटत आहे. जे नेते मनमन तसं भ्रष्टाचार करताय त्याले पेन्शन चालू आहे. हे मला पटलं नाही तेव्हा. त्याची चूक होती, तुम्ही न काढलं ठीक आहे, पण त्याची पेन्शन तर बंद करायला पाहिजे नाही होती. हो ना, मग त्यासाठी तर तू आंदोलन करतोय, इन्साफ मागतोय. तू सांग मले, सेनामध्ये कोणचे पोरं जाता? गर्भाचेच पोरं जाता ना. जर का तैले देशाकरता ज्यांची बाजी लावून पण पेन्शन नाही भेटणार तर ते कसं जीवन यापन करतील? तेच ना मग, गर्भाचे पोरं आहे तर हा देश सुरक्षित आहे. सांग ना तू, कोणत्या नेत्याचा पोऱ्या आहे सेनामध्ये? ते तर चांगले विदेशामध्ये फिरताय. आणि यार परवीन, पाहून घेतले मी ना, ह्या देशात जे शेतकरी लोक आहे तैले न जे देशाचे जवान आहे तैले जे भेटायला पाहिजे ते कधीच भेटत नाही. सांग ना तू, सांग ना, एवढी मेहनत करून पण शेतकरी लोकायले काय भेटते बिचारायले? काहीच नाही. म्हणून तर ते आत्महत्या करायला मजबूर आहे बिचारे. ज्यादातर सेनामध्ये कोणचे पोरं जातात? शेतकऱ्याचेच पोरं जाता ना बिचाऱ्याचे. तैले जर का 11 वर्ष ड्युटी करून पण पेन्शन भेटणार नाही तर काय कामाची ड्युटी ते? तेच ना मग, ते पाकिस्तान मधून सीमा हैदर आणली आहे, तिले तर मनमन तसे पैसे वाटत आहे. ते आली पण ह्या देशात, तिले सदस्यता भेटून बी गेली. सर्व लोक तिले भाभी म्हणायला बी लागून गेले. कोणी एक जण तर म्हणे मी नोकरी बी द्यायला तयार आहे तिले. हा मग, असा असतं देश आहे आपला. घरच्या लोकायले लाता मारतो आणि बाहेरच्या लोकांच्या पाया पडतो. काय मग देवा, चंदू चव्हाणची सध्याची परिस्थिती कशी आहे? म्हणजे तो पण गरीब घरचा आहे का? मग रे भो, मी काय सांगतोय तुले, 12 लाख रुपये कर्ज झाला त्याच्यावर. 2 वर्ष झाले आंदोलन करतोय तो या देशात. त्याले कोणाचा सहारा नाही, आई वडील पण वारून गेले. अन मग करशील काय? त्याले म्हणा नेता लोकायले भेटून पाय. काय सांगू परवीन तुले, सर्व नेत्याले भेटून चुकलाय तो, कोणीच ऐकत नाही त्याचा. 2 वर्ष झाले आंदोलन करतोय तो, पण कोणी पाहत नाही त्याच्याकडे. लहान पोरगी त्याले बिचारायले, तिचं जीवन व्यापन कसं करू तो प्रश्न पडलाय त्याले. बरं, त्याले म्हणा सोडवो सरकारचा नान, कोणत्या पण प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करून घ्या आता. कोणत्या पण खासगी कंपनीमध्ये नोकरी कर न जीवन व्यापन कर. ते पण करू शकत नाही तो, तिथं पण नोकरी भेटणार नाही त्याले. खासगी कंपनीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ना, ते पण घेणार नाही त्याले. बापरे, म्हणजे खासगी कंपनीवाले पण नोकरी देणार नाही चंदू चव्हाणले? नाही ना परवीन, नाही ना, कोणत्याच खासगी कंपनीमध्ये नोकरी भेटू शकत नाही. म्हणजे तो आपला भारताचा जवान कुठलाच राहिला नाही आता. हा प्यायचे वांदे आहे त्याचे, इन्साफची भीक मागतोय तो. देवा, पाहतोय की नाही रे तू काय चालू आहे खाले तर बापा? मित्रांनो, चंदू चव्हाण हा आपला भारताचा सैनिक होता. मान्य करता आपण त्याच्यानं काही चूक झाली असेल, पण त्याला एवढ्या छोटूशी चूकची एवढी मोठी सजा देणं हे मान्य नाही. तुम्ही पण चंदू चव्हाणला सपोर्ट करा, त्याची बातमी सर्वांसमोर आणा. जय हिंद, जय भारत. सपोर्ट करा रे भो त्याले, त्यानं 11 वर्ष आपली पण सुरक्षा केली आहे.